नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सौ अनघा देव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. आजकाल ना लहान मुलांपासून पॉकेट मनी देण्याची पद्धत आहे. मग मुलं पॉकेट मनी मागतात, कधी आईकडनं, कधी बाबांकडनं. आजी आजोबा असतील तर आजी आजोबा पण त्यांना देतात, द्या. पण त्या पॉकेट मनीमधून मुलं काय करताय, कुठे खर्च करतायत, काय घेतायत, हा थोडासा हिशोब विचारायला हवा. जर का जो खर्च करतो, जो पैसे देतो, त्यांनी विचारायला काहीच हरकत नाही, अविश्वास नाही. पण जगरहाटी बदलली आहे. अहो, बऱ्याच वेळेला लहान मुलं सिगरेट ओढतात, गंमत म्हणून. त्यांना क्युरिओसिटी असते की हे काय आहे. कधी कधी मुलं वेगळ्या आहारी जातात, गेम झोनमध्ये जातात, तिथे खेळ खेळतात. खेळायला हरकत नाही, पण केव्हा तरी हरकत नाही. त्यांना ही सवय लागली पैसे खर्च करण्याची, तर पैशाची किंमतच राहत नाही. पूर्वी आम्ही लहान असताना ना, आम्ही शाळेत जायचो. आम्हाला आई कधीतरीच, कारण आम्ही बाहेरगावी शाळेत जायचो बसनी, त्यामुळे आमच्याकडे 4 आणेच असायचे. महिन्याला आई 4 आणे द्यायची. चुकून माकून कधीतरी आम्ही 10 पैशाचे चणे खायचो आणि बाकीचे पैसे साठवून ठेवायचो. ती अशी साठवलेली 10-15 पैशाची ऊब आम्हाला एवढी आवडायची की आई, आम्ही पैसे साठवलेत. ह्याच्यातून मुलांना संचय करण्याचा किंवा आपण म्हणतो ना सेव्हिंग करण्याची सवय लागते. पण ते पैसे सगळे तो खर्च करत नाही आहे ना. तो कुठे खर्च करतो आहे? आजकाल ना सगळ्याच्या किमती वाढल्या आहेत. एकाच गोष्टीची किंमत कमी कमी होत चालली आहे, ती म्हणजे पैशाची. त्यावेळेला आम्ही 10 पैशाचे चणे घ्यायचो, ते पैसे आता 10 रुपयाला मिळत आहेत. चणे तेच, पण पैशाची किंमत वाढली आहे का कमी झाली आहे? पैशाची किंमत कमी झाली आहे, म्हणून 10 रुपये द्यायला लागले. पैशाची किंमत व्यवस्थित असती तर तेच चणे मला आजही 10 पैशाला मिळाले असते. ते मिळत नाही आहेत, म्हणजे पैशाची किंमत कमी होते. तो पैसा नक्की कुठे वापरला जातो आहे, हे कृपा करून मुलांना विचारा. काही काही मुलांना आवडत नाही, म्हणून त्यांना लहानपणापासूनच सवय करा. काही वाईट नाही आहे, त्यांना समजावून सांगा की अरे, खरंच त्यांची संगत काय आहे ते बघा, ते कुठे जात आहेत, लक्ष ठेवा असं नाही म्हणते. पण निदान त्यांना विचारा की कॉलेजमधून सुटलं का, आज किती पिरियड झाले, कॉलेजमध्ये कोण कोण आलं होतं, तू आज किती वाजता घरी आलास, एवढं तरी विचारायला हवं. कारण मग आपण त्यांच्यावर निर्बंध घातले तरच ते पुढचं करिअर घडवू शकतात. एकदा मुलं वाहत गेली की त्यांना सावरणं खूप कठीण जातं. म्हणून सगळ्यांना विनंती करते, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण नक्कीच त्याचा विचार करायला हवा, तरच त्यातून मोठ्या गोष्टी घडतील. धन्यवाद.